मंडळी, आमच्या घरामध्ये माणसांचे लाड कमी पण ह्या कुत्र्याचे लाड जास्त होतात. पण ह्या कुत्र्याच्या अंगात ढीगभर मस्ती की त्याला लाड करणारी माणसं पण जास्त आवडत नाहीत. त्यामुळे तो तिथून उठतो आणि साईडला जाऊन बसतो. तर त्याला एवढंच वाटत होतं की दीदी मला ह्याच्यातून वाचवेल, पण मी काय त्याच्यात पडणार नाही, कारण की हा पण त्यातलाच आहे. ती दोघं तिथून उठून गेली की हा परत पाटणं त्यांना भोकत बसणार आणि परत ती आली की परत सेम. त्यानंतर मला पण कामं होती, तर सकाळीच तांदळाच्या फेण्या घालत होते. तर रोज काही ना काय रव्याच्या फेण्या म्हणू नका, साबुदाण्याच्या फेण्या म्हणू नका. आता उन्हाळा चालू झाला आहे ना, तर वर्षभराच्या फेण्या घालून आम्ही ठेवतो. तर ह्या बघा मी घातलेल्या फेण्या छोट्या मोठ्या अशा घातलेल्या होत्या. त्यानंतर घरामध्ये आले, घरामध्ये बघते तर खूप सारे चिकू पडलेले होते. तर म्हटलं चिकूचं मिल्कशेक बनवायचं. त्यातले 5-6 चिकू चिरून वगैरे घेतले आणि ते मिक्सरला लावायला घेतले. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली, कारण की चिकू खूप गोड होते त्यामुळे. ते सगळं मिक्सरला लावलं आणि थंडगार दुधामध्ये सगळं ते टाकून वगैरे घेतलं आणि ते गरा 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 असं ढवळून वगैरे घेतलं आणि झालं आपलं चिकू मिल्कशेक तयार. तर मस्त असं ग्लासामध्ये ओतून घेतलं आणि बाहेर जाऊन छान असे पियत बसले होते. तर मस्त लागत होतं, एक नंबर लागतं. तुम्ही पण करून बघा, पिया. त्यानंतर चिक्कू मिल्कशेक वगैरे पियाले आणि आज जायचं होतं मारुती मंदिरमध्ये, त्यामुळे तयारी वगैरे केलेली आणि दुपारी गेलो मंदिरामध्ये. तर आमच्या मारुती मंदिरमध्ये 2-3 दिवस झाले कार्यक्रम चालू आहेत. मारुतीला नवीन चांदीचा मुखवटा बसवला आहे, त्यामुळे होम, महाप्रसाद सगळी चालू होती. तर तिथे जेवले वगैरे. त्यानंतर दुपारी आले, 2 तास मस्त झोप काढली आणि अशी संध्याकाळ झाली. तर घरामध्ये कैऱ्या होत्या खूप साऱ्या आणलेल्या, लोणच्यासाठीच आणलेल्या होत्या. तर म्हटलं आता मुहूर्त भेटलाच आहे, तर लोणचं करून टाकायचं. तर 5-6 कैऱ्यांचंच लोणचं केलं. त्यामुळे पटापट अशा कैऱ्या बारीक चिरून घेतल्या. काही काही जण साली काढतात, आम्ही काही साली काढत नाही. तर पटापट अशा चिरल्या. त्याच्यानंतर तेल वगैरे गरम केलं, तेलामध्ये जरा मोहरी टाकली आणि मग थोडीशी मोहरी अशी मिक्सरला लावून घेतली. तर बारीक बारीक अशा फोड्या करायच्या. एक नंबर लोणचं लागतं घरचं, कारण की बाहेरचं लोणचं काय आम्ही खात नाही जास्त, घरीच लोणचं घालतो. तिखट, मीठ, हळद, अशी मोहरी बारीक केलेली असं टाकायचं, हिंग टाकायचं, सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि वरनं असं तेल टाकून घ्यायचं. झालं आपलं घरगुती आंब्याचं लोणचं तयार. त्यातलं एवढं काय भारी लागत होतं ना, आंबट तिखट असं मस्तपैकी लागत होतं.